तुला जर खरंच हुशार व्हायचं असेल ना, हा रोमॅन्टिक मूड जरा बाजूला ठेवायचा आणि टीचर बरोबर कोणी रोमॅन्स करतं का? अगं असं कुठे असतं, असं काही नसतंय बघ. रोमॅन्स आणि अभ्यास आपण एकत्र करू शकतो. अजिबात नाही बघ वृंदा, अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यासच करायचा, कळलं? आत्ता कळलं वृंदा राणी. माझ्या प्रसादला तू हुशार करू नयेस असं मला वाटतंय ना. मग त्यासाठी तो तुझ्या जास्तीत जास्त प्रेमात कसा गुरफटेल यासाठी मला प्रयत्न करायला हवा. त्या बाबूने सांगितलं माझ्यासाठी नोकरी बघ म्हणून. कोण सांभाळून बोला भाऊजी. कोण भाऊजी? कोणाचं भाऊजी? उगाच नातं जोडलेलं आपल्याला आवडत नाही. तुझ्या त्या शिपुर्ड्याला जाऊन सांग की मला आयुष्यभर त्याच्यासारखी पिऊन सारखी नोकरी नाही करायची म्हणून. सासूबाई परत आल्या होत्या स्वप्नात आणि म्हणाल्या प्रसादवरची जी काळी सावली होती ती गेली, आता काही धोका राहिलेला नाही. मी ना तुला माझे एक सिक्रेट गुपित ग सांगणार आहे. सांगणार नाहीस ना कोणाला? तेव्हा ना रिक्षा चालवायची ग ते. दिवसभर नुसती वण 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 थकून जायचा जीव त्यांचा. मग त्यांना प्रसन्न वाटावं ना म्हणून मी काय काय युक्त्या करायचे. बिछाण्यावर ना पाकळ्या बिकळ्या पसरून ठेवायची. नाही तुम्ही मुलांमुळे कसं वातावरण असं हलकं फुलकं होतं, प्रसन्न वाज बीज छान. माझ्या प्रसादच्या मनाची घेशील ना ग अशीच काळजी. देवा, काय लिहून ठेवलंयस रे आमच्या नशिबात. कांता काकूचा स्वभाव जर मला आधीच माहित असता तर मी वृंदाचं प्रसादशी लग्न कधीच होऊ दिलं नसतं. वृंदाला भाग पाडलं लग्न करायला. काय खेळ मांडलायस रे तू. छान सुगंध येतोय नाही? वृंदा, बरं केलंस हं? आता बघते ना प्रसाद कसा होतो तुझा अभ्यास. गुड आयडिया. मला सांग हे काय आहे? मोगऱ्याची कळी, फूल नाही, हे एक्स आहे. एक्स. आणि हे काय आहे? गुलाबाची पाकळी. नाही, हे वाय आहे. वाय. हा, आणि जर x इज इक्वल टू 2y म्हणजे x ची किंमत जर y च्या दुप्पट असेल तर 5x म्हणजे y ची व्हॅल्यू किती झाली? म्हणजे हा आता कळलं मला. इक्वेशन उदाहरण सांगतेस ना तू? मला चंदनाची काळजी वाटते हो. का आता काय झालं? मगाशी मी बाजारातून आले तर तिच्या आयुष्यातल्या वाताहतीची ती देवाकडे तक्रार करत होती हो. मी तुला सांगतो बघ, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि अगं आपण दोघं आहोत ना तिच्यासाठी, नाही का? तुमच्या धमकीला घाबरून चंदना बरेच दिवस आपलं तोंड बंद ठेवेल याची तुम्हाला गॅरंटी आहे का? तिचं डोकं फिरलंय. बघितलं तू कशी वागते ती? केव्हाही ओकेल. केलाय त्याचा विचार. तिला कसं गप्प करायचं ते ठरवलंय आणि ते सुद्धा कायमच. वृंदा, वृंदा काय झालं तुला? हा, घाबरलीस का अशी? प्रसाद, मी चंदनाताईबद्दल खूप वाईट स्वप्न बघितलं. कोणीतरी उशी घेऊन तिचं तोंड दाबायचा प्रयत्न करत होतं. तुझ्या मनात सारखे तेच तेच विचार घुमत असतात ना, म्हणून तुला ही अशी स्वप्न पडतात. वृंदा, चंदना तिकडे चांगली असेल. तुझ्याप्रमाणे तुझी बहीणही तिकडे बरी आहे. पण तोपर्यंतच, जोपर्यंत लागत दे ना लवकर. मी हा काय